नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील. आपण या ठिकाणी 21 मार्च 2021 रोजी झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर बघतो आहोत. पेपर 1 GS आणि त्यामधील आपल्याला भूगोल या विषयावर आलेले जे जवळपास 15 प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. शेवटपर्यंत बघा. आपण प्रूफसहित या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत आणि मला वाटतं नक्कीच तुम्हाला त्यावरून आपली उत्तरं चेक करता येतील. पहिला प्रश्न होता या ठिकाणी इथे ही जी शीट आहे क्वेश्चन शीट हा B आहे हे लक्षात घ्या. 16 नंबरचा प्रश्न होता उपोष्ण कटिबंध उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणारे जे वारे आहेत यांना काय म्हटलं जातं. ऑप्शन होते स्थानिक वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे आणि डोंगरी वारे. उत्तर आहे या ठिकाणी ते म्हणजे पश्चिमी वारे. तुमचा जर अभ्यास असेल तर उच्च दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. ओके. या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तीय भागात आहे कारण की या ठिकाणी तापमान जास्त आहे. हे जर तुम्हाला कळत असेल तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. वारे या संदर्भात जर तुम्ही अभ्यास केला असेल हवेचे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे भूपृष्ठ क्षितिज समांतर वाहणारे जे हवेचे झोत असतात त्याला आपण वारे म्हणतो. 4 प्रकारचे वारे असतात. गृहीय, त्याच्यानंतर हंगामी, स्थानिक आणि आवर्त प्रत्यावर्त वारे. हे आम्हाला माहीत असले पाहिजे. ग्रही वारे या ठिकाणी तुम्ही बघतायत ते आम्हाला माहीत असले पाहिजे. ग्रही वाऱ्याचे 3 प्रकार आहेत त्यातला एक व्यापारी वारे आणि तिथे मग म्हटलेलं आहे उपोष्ण जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे. मग यामध्ये उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्धातील वारे आहेत ते आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे व्यापारी, प्रतिव्यापारी वारे आहेत तेही. त्यानंतर ध्रुवीय वारे आहे, स्थानिक वारे आहेत, याबद्दल आम्हाला कल्पना असली पाहिजे. पुढे 17 नंबरचा प्रश्न काय होता बघा. जर भारतामध्ये प्रमाणवेळ दुपारचे 12 वाजलेले आहेत त्याचवेळी ग्रीनिच या ठिकाणी किती वाजलेले असतील आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे ती किती वाजलेली असतील. आता तुम्ही जर बघितलं तर भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिचपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. एवढं जरी तुम्हाला लक्षात आलं भारत या ठिकाणी आहे 82 अंशावर आपली प्रमाणवेळ आहे पूर्व. मग याच्यानुसार तुम्हाला इकडे ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेवरील प्रमाणवेळ जर काढायची झाली तर 2 नंबरचं उत्तर तुमचं येतं आहे. त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये कशी प्रमाणवेळ काढायची ते बघितलेलं आहे. पुढे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. बघा नंदुरबार जिल्ह्याचा जर तालुका तुम्ही वाचलेला असेल, पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा नंदुरबारचा नकाशा तुम्ही वाचलेला असेल तर लक्षात येईल. अक्राणी, धडगाव हा सगळ्यात उत्तरेकडील तालुका आहे. त्यानंतर इथे अक्कलकुवा तुम्ही बघतायत, नंतर इथे तळोदे बघतायत, नंतर या ठिकाणी शहादे आहे, त्याच्यानंतर खाली मग नंदुरबार आणि त्यानंतर नवापूर आहे. हा जर नकाशा तुम्ही अभ्यासलेला असेल, नकाशाचं वाचन केलं असेल, आपण नंदुरबार जिल्हा बाय STI RCP किंवा रोहिदास चोंदे पाटील असं तुम्ही सर्च केलं आपला तो व्हिडिओ खूप चांगला गाजतो आहे. 50-60 हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ मला वाटतं पाहिला आहे. तर तो जर तुम्ही बघितला असेल तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. नंदुरबार स्पेशल जिल्हा विशेष आपण त्या ठिकाणी नकाशावर व्हिडिओ बनवला होता. त्याची लिंक वाटलंच तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही बघा. उत्तर या ठिकाणी येतं मग ते धडगाव, तळोदा आणि नंदुरबार हे उत्तर 18चं 2 नंबरचं. पुढे मी जातो आहे 19 नंबरच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे काय झाले. शेतजमिनीचं जे तुकडीकरण झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात काय झालं असा प्रश्न आहे. पहिलं होतं की शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. दुसऱ्या ठिकाणी आहे शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी येतात. लहान झाले ना जमिनी, 10 एकरच्या 5 एकर, 5च्या 2. पुढे आधुनिक शेती अवजाराचा वापर जो आहे तो परवडत नाही. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवता येत नाही. या ठिकाणी आता याचं काही फिक्स उत्तर नाही आहे. याला लॉजिकली तुम्हाला जावं लागेल. याचं उत्तर आयोग काय देतोय ते बघूया. मी 3 नंबरच्या उत्तरासोबत जातो आहे. बरेच जण 4ही बरोबर म्हणतील. बघूया. मला वाटतं 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी असावं. पुढे खडक श्रेणी दिले आहेत आणि कोणत्या विभागामध्ये कोणता खडक. याच्यात मित्रांनो थोडंसं तुम्हाला जरी एक जरी माहीत असतं ना तरी तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचले असतात. ही कोलारची खाण आपल्याला माहीत असली पाहिजे. कोलार किंवा रायचूर चॅम्पियन श्रेणी आहे. हे जर तुम्हाला माहीत असेल उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचत होता. पुढे चिल्पी श्रेणी जी आहे ती बालाघाट, जबलपूर या ठिकाणी आहे. रेलो श्रेणी दिल्ली, अलवर ज्याला म्हणतो आपण, आणि आयर्न ओर श्रेणी जी आहे ती सिंगभूम, बोनाई. म्हणजे उत्तर या ठिकाणी 1 नंबरचं होतं हे लक्षात घ्या. पुढे मी जातो आहे आता इथे मग आपण वेगवेगळ्या श्रेणी बघतो आहे. धारवाड सिस्टीम ज्याला आपण म्हणतो आहे ती जर तुम्ही बघितली त्या धारवाड सिस्टीमच्या उपसिस्टीम या ठिकाणी विचारलेल्या होत्या. या ठिकाणी फर्स्ट मेटामॉर्फिक सेडिमेंटरी रॉक्स असं म्हटलं गेलं आहे याला. ही चॅम्पियन सिरीज बघा. चॅम्पियन सिरीज संदर्भात कोल्ड फील्ड तुम्हाला दिसून येते आहे. म्हणजे चॅम्पियनचा कोलार कोल्ड फील्डशी संबंध आहे. पुढे चंपानेर सिरीज आहे.
त्याच्यानंतर क्लोज पेट सिरीज आहे. आपल्याला विचारलेली चिल्पी सिरीज जर तुम्ही या ठिकाणी बघितली तर तुमच्या ऑप्शनमध्ये बालाघाट आहे. ओके, छिंदवाडा या ठिकाणी दिले, बालाघाट छिंदवाडा चिल्पी सिरीज. आयर्न ओर सिरीज जी आहे याच्यामध्ये सिंगभूम आहे, मयूरभंज आहे, केओनझार आहे. मला वाटतं सिंगभूम आणि बोनाई तुम्हाला दिलेलं होतं. उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. पुढे मी जातोय 21 नंबरचा प्रश्न. कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता लिंग गुणोत्तर 2011 प्रमाणे बरोबर आहे? या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ठाणे, नाशिक, नांदेड आणि औरंगाबाद, आपण लोकसंख्या 2011ची त्याची घनता लिंग गुणोत्तर यावर वारंवार लेक्चर्स घेतलेले आहे. आपलं STI RCP ॲप, त्यावर राज्यसेवेचा कोर्स जर तुम्ही पाहिला असेल, भूगोलाचे हे सगळे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये सगळे प्रश्न आलेले आहेत. हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. आपले यूट्यूबचे लेक्चर्स आहेत ते जे विद्यार्थी रेग्युलर बघतायत त्यांचा एकही प्रश्न भूगोलाचा चुकणार नाही, याची मी गॅरंटी देतो. इथे जर बघितलं तुम्ही ठाणे 886 हे जे सांगितलं होतं ना, ही घनता नव्हती, हे लिंग गुणोत्तर आहे ठाण्याचं. घनता 1157 आहे. आपल्याला माहीत पाहिजे ठाणे हे दाट वस्तीचं ठिकाण आहे, दाट लोकवस्तीचं, त्याच्यामुळे पहिलं विधान तरी चुकत होतं, पहिली जोडी. पुढे नाशिक बघितलं 393 घनता आहे बरोबर, 934 लिंग गुणोत्तर बरोबर. नांदेड 319 घनता, 943 लिंग गुणोत्तर. आणि औरंगाबाद जर तुम्ही बघितलं तर औरंगाबाद 366 घनता होती, मात्र लिंग गुणोत्तर हे 923 आहे. आणि मला वाटतं हे माहीत असलं पाहिजे. आपल्याला तो तक्ता करावा लागेल. त्या संदर्भात तुम्ही सेन्सस ऑफ इंडियाची वेबसाईट बघू शकतात. तिथे डिस्ट्रिक्ट सेन्सस हँडबुक आहे. यामध्ये जर तुम्ही क्लिक केली प्रत्येक जिल्ह्यावर त्याचे डिटेल्स येतात. तुम्ही ते वाचलं पाहिजे, नेटवर सर्च केलं पाहिजे. इथे काही महत्त्वाचे डिस्ट्रिक्ट आहे. ठाणे असेल, मग ठाण्याची लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे 2011नुसार आहे. इन्क्रीज किती होते, सेक्स रेशिओ 886, डेन्सिटी 1157, साक्षरता दर आहे. पुणे बघतायत तुम्ही या ठिकाणी, मुंबई सबअर्बन बघताय, तिथे बघा ही डेन्सिटी किती आहे 20,980, माहीत असली पाहिजे. नाशिक आपण बघतोय 934, 393. त्यानंतर नागपूर आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे. असं तुम्हाला हे वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल. पुढे 22 नंबरचा प्रश्न होता, नद्या आणि त्यांच्या संदर्भातली सविस्तर माहिती होती. मित्रांनो, यातले काही मुद्दे म्हणजे सोपे म्हणूया आपण. इथे सिंधू नदीवरून तुम्ही जाऊ शकत होता, थोडासा अभ्यास असेल तर. आपण नदी प्रणाली खूप चांगली बघितलेली आहे. ज्यांनी आपली नदी प्रणालीचे लेक्चर बघितले असतील त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही. सिंधू नदी म्हटल्यावर कुठे येते होई, ही सरळ उत्तर भारतामध्ये जाते ना, तिथे मध्य प्रदेश वगैरे त्याचा संबंध नाही आहे. तिबेटमध्ये जाते डायरेक्ट, तिबेटमधील मानसरोवरजवळून उगम पावते. बस याचं उत्तर जर 2 असेल तर मला वाटतं 1 नंबर आणि 2 नंबरचा ऑप्शन कट होत होता. पुढे मग तापी, नर्मदा, कावेरी. आता कावेरी म्हटलं की तुम्ही डायरेक्ट खाली जाताय दक्षिण भारतात, पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत. बस 4चं उत्तर या ठिकाणी 5 आहे. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही इथे 4थ्या नंबरवर जाता डायरेक्टली. बस इथे तुम्हाला तापीचं उत्तर आपोआप भेटून जातं. तापीचं 3 बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा, आणि नर्मदाचं सुद्धा आपोआप भेटतं मध्य प्रदेशामधील अमरकंटक टेकड्या. पुढे आपण जातो हे बघा, नर्मदा नदीचा उगम तुम्ही बघतायत या ठिकाणी. तुम्हाला नकाशाही दिसतो आहे. नर्मदा नदी मध्य प्रदेश, गुजरात यांच्या बाँड्रीवरून वाहणारी लाईफलाईन ऑफ मध्य प्रदेश, गुजरात असंही तिला म्हटलं जातं. तापी नदी पश्चिम वाहिनी महत्त्वाची कोणकोणत्या राज्यातून वाहते त्याचा या ठिकाणी उल्लेख आहे. बेतूल जिल्हा मध्य प्रदेशमधील उल्लेख आहे या ठिकाणी. सातपुडा पर्वतरांगातून वाहते ती. ओके, मुलताईजवळ उगम आहे तिचा. संस्कृत नाव, मूळ नाव हे मूळ तापी आहे, तेही माहीत असलं पाहिजे. पुढे सुरत खंभातच्या आखाताजवळ समुद्राला मिळते, अरबी समुद्राला, तोही मुद्दा माहीत असावा. 23 नंबरचा प्रश्न होता, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? खाली ऑप्शन जर बघितलं तुम्ही, भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूला असलेला समुद्र आणि 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यामध्ये जेट प्रवाहाचे अस्तित्व. मित्रांनो, तीनही मुद्दे बरोबर आहेत. थोडंसं अभ्यास असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकतात. पहिल्या ऑप्शनमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, मात्र नैऋत्य मान्सून वारे नैऋत्य दिशेकडून येत आहेत, भारताला भरपूर पाणी देत आहेत. पुढे मान्सून हा शब्द मूळचा अरबी भाषेतील कसा आहे ते माहीत असावं. अरबी भाषेतील वसामा हा शब्द आहे, त्याच्यापासून तो आलेला आहे. पुढे नैऋत्येकडून येणारे वारे त्याला मान्सून असं आपण म्हणतो. मान्सूनचा पाऊस कसा पडतो आहे भारतीय उपखंडामध्ये त्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख आहेत. भारताची भौगोलिक रचना ही द्विपकल्पीय स्वरूपाची, तिन्ही बाजूनी समुद्र, उत्तरेकडची जमीन, मग ते तापमान, जमिनीचं तापमान आणि समुद्राचं तापमान, त्यामुळे हा पाऊस पडतो. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. जमिनीचा पृष्ठभाग तापतोय तिथे हवा प्रसारित होते आणि दाब कमी होतो आहे हवेचा, आणि मग तो दाबातील फरक, त्यामुळे या ठिकाणी हा पाऊस पडतो. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे कधीपासून कधीपर्यंत. पुढे जेट्स प्रवाह आहेत, ध्रुवीय आणि उष्णकटिबंधीय. ध्रुवीय जेट, सब ट्रॉपिकल जेट, ते जे 30 अंशाचा उल्लेख आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे. तर हे विथ प्रूफ आपण या ठिकाणी बघतोय. पुढे 24 नंबरचा प्रश्न, खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. पहिलं होतं, भारतीय कोळसा क्षेत्र 78 अंश पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे, म्हणजे पूर्व भारतामध्ये मुख्यत्वे. भारताचे एकूण कोळसा उत्पादनाचे 50% उत्पादन ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंडमधून होतं आहे. मला वाटतं पाहता क्षणी, वाचता क्षणी तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही विधानं
बरोबर आहेत. ओके, पुढे आपण जातो आहे. कोळशा संदर्भातले काही मुद्दे आहेत की वनस्पतीपासून आलेले जे कार्बनी पदार्थ आहे त्यांच्यापासून कोळसा बनतो आहे. थरांच्या स्वरूपात तो आढळतो आहे. त्यामध्ये मग शेल, पंकाश्म, वालुकाश्म यासारखे थर आहेत. पुढे मग ते वनस्पती, दलदल त्यापासून तयार तो कसा होतो आहे त्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी आहे. ओके, चिनी लोकांनी याचा वापर सुरुवातीला कसा केला, ते धातुका वगैरे, त्यानंतर तो सॉलोमन राजा आहे त्याच्या काळातले काही उल्लेख या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. पुढचा मुद्दा आहे 25वा प्रश्न. सागरी तळ रचना संदर्भातला मुद्दा होता की कोणते विभाग आहेत. तुम्ही जर बघितलं भूखंडमंच, भूखंड उतार, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह. आपण एक क्रमिक पुस्तकाचे लेक्चर बघितलेले आहे भूगोलाचे. आपले सगळे लेक्चर्स यूट्यूब चॅनलला आणि आपल्या STRCP ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. ॲप्लिकेशनची लिंक खाली तुम्हाला देतो. भूगोलाचे स्वतंत्र लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ते जर बघितले असेल उत्तर चुकणार नाही. बघा या ठिकाणी तुम्ही जर याच्यावर विकिपीडियावर जरी गेले तरी सागरी तळ रचना डायरेक्टली सरळ तुम्हाला 4 विभाग दिसत आहेत. सरळ भूखंडमंच, खंडांत उतार, सागरी मैदान आणि सागरी डोह. विकिपीडियावरील हा डाटा आहे. पुढे खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांचे जोड्या लावा. आता हा प्रश्न खरा म्हणजे नवीन होता. हा सोपा नव्हता. हा स्किप करण्यासारखा सुद्धा होता. तुम्ही जर नेटवर सर्चिंग केलं तर उत्तर भेटतं आहे. बॉडलिंग, डॅल्टन, पीटरसन, कार्ल सॉंडर्स या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर बॉडलिंगने असं सांगितलेलं आहे की मॅक्झिमम सोशल वेलफेअर, जास्तीत जास्त समाज कल्याण, बॉडलिंगचा सिद्धांत आहे किंवा त्याची व्याख्या आहे. डॅल्टन काय म्हणतो आहे, डॅल्टन या ठिकाणी म्हणतो आहे, डॅल्टन असं म्हटलं गेलं की मॅक्झिमम इन्कम पर हेड, प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न. पीटरसन म्हणतो आहे मॅक्झिमम इकॉनॉमिक ग्रोथ, जास्तीत जास्त आर्थिक परतावा. आणि कार्ल सॉंडर्स काय म्हणतो आहे की मॅक्झिमम सोशल वेलफेअर, राहणीमानाचा दर्जा उंचवणे, राहणीमानाचा दर्जा उंचवणे या संदर्भात. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला याच्यासोबत जावं लागतं. आपल्यावरती काही चुकलं असेल 2 नंबरशी पुन्हा एकदा मॅच करून घ्या, उत्तर तुमचं बरोबर येईल. बॉडलिंगने राहणीमानाचा दर्जा उंचावणे म्हटलेला आहे. डॅल्टनने या ठिकाणी प्रतिद्वयी दरडोई उत्पन्न म्हटलेलं आहे. पीटरसन जास्तीत जास्त आर्थिक परतावा आणि सॉंडर्स समाज कल्याण. ओके, पुढे आपण जातो आहे. जोड्या लावा. कोणतं शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. जागतिक भूगोलावरील हा प्रश्न होता. नदी आणि काठावरील शहरं. पॅरिस जर बघितलं आपण शीन नदीच्या काठी आहे. जिनेवा रोन नदीच्या काठी आहे. बॉन राईन नदीच्या काठी आहे. आणि कीव नेपर नदीच्या काठी आहे. पहिला ऑप्शन जो होता या ठिकाणी तो आपला बरोबर होता. पुढे या ठिकाणी मी जातो आहे महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधानं. बघा इथे जर बघितलं रेगूर, जांभी, तांबडी मृदा यांच्या संदर्भातली विधानं होती. तुम्ही जर बघितलं रेगूर मृदा, ॲल्युमिनियम आणि लोहाचे प्रमाण भरपूर आहे, पहिलं विधान जे बरोबर होतं. मग रेगूर मृदेला तो काळा रंग कशामुळे येतो, टिटॅनी, फेरस, मॅग्नेटाईट ते माहीत असलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये त्याला भेगा पडत आहेत म्हणून त्याला व्हर्टिसोल असंही म्हणतो आपण. कापसाची काळी मृदा, ब्लॅक कॉटन सॉईल, लाव्हा सॉईल असंही त्याला आपण म्हणतो. त्यानंतर जांभी मृदा आहे, आर्द्र हवामान विभागात ही आढळते आहे. जांभी माहीत असली पाहिजे, तिला आपण लॅटेराईट असंही म्हणतो आहे. वीट निर्मिती त्याच्यासाठी येते, ती उष्ण आणि आर्द्र हवामानात आढळते, बरोबर आहे. तांबडी मृदा भंडारा आणि नागपूरसारख्या जिल्ह्यात आहे. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी आहे. लोहाचं प्रमाण अधिक माहीत असलं पाहिजे. 4ही बरोबर होते. म्हणजे या ठिकाणी चौथ्या ऑप्शनसोबत तुम्ही जाऊ शकतात. पुढे मी जातो आहे. या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तुम्ही मृदाचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. नकाशा तुम्ही बघता आहात कुठे कोणती मृदा आहे. जांभा मृदा तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी. त्यानंतर नदी किनारीची काळी मृदा आहे. कापसाची काळी मृदा आहे, सर्वाधिक प्रमाण जिचं आपण म्हणतो ती. पुढे 29 नंबरचा प्रश्न चिनूक वाऱ्यासंदर्भातला हा प्रश्न होता. जागतिक भूगोल जो आहे त्या संदर्भातले प्रश्न आपण बघतोय राज्यसेवेला असतात आणि त्यावेळेससुद्धा होते. रॉकी पर्वतावरून हे वारे वाहतात. ओके, कोणती विधानं बरोबर नाहीत अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत. ए आणि बी जर बघितलं तर बरोबर होतं. ओके, मग बरोबर काय नाही आहे ते सी आणि डी बरोबर नाहीत. म्हणजे आपण चौथ्या नंबरच्या विधानासोबत जाऊ शकतो. वारे जर बघितलं फॉन वारे युरोपमधून वाहत आहेत. स्थानिक वारे आहेत, उष्ण वारे आहेत. आल्प्स पर्वतरांगेतून चिनूक संयुक्त संस्थाने रॉकीज त्याला म्हणतो आपण. शिरोक्को वारे युरोप, इटली, ग्रीसमधून वाहत आहेत. खामसिन वारे उत्तर आफ्रिकेतून वाहत आहेत. हारमाटन गिनीमधून वाहत आहेत. लू आणि नॉरिस्टर उत्तर मैदानं जे आहेत भारतातले तिथून वाहत आहेत. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. कोणती? कडप्पा खडक श्रेणी पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आहे. धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅग्नीज सापडते. गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा जो आहे मुबलक आहे.
या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तीनही बरोबर सोबत आपण जाऊ शकतो. पहिल्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, तरीसुद्धा या ठिकाणी चौथं विधान जे आहे ते बरोबर वाटतंय. मी थोडंसं या ठिकाणी मला वेगवेगळे उत्तरं सापडत आहेत नेटवर. एकदा खात्री करू शकता, तुम्ही तुमचं मत मांडू शकतात. बघूया आयोगाचं उत्तर येईलच. म्हणजे काही बाबतीत जिथे कन्फ्यूज आहे मी ते तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.